अमेरिका आणि भारत जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही. मैत्रीचे गोडवे गायले जातात, पण पडद्यामागे एक मोठं व्यापार युद्ध धुमसत आहे. आणि या युद्धाच्या केंद्रस्थानी आहे शेती. चला तर मग या मोठ्या कृषी व्यापार युद्धाची मुळं शोधूया. प्रश्न अगदी साधा आहे. हे दोन देश जे अनेक बाबतीत एकमेकांचे मित्र आहेत, ते शेतीच्या मुद्द्यावरून इतके का भांडत आहेत? यामागे एक मोठा इतिहास, किचकट अर्थकारण आणि अर्थातच राजकारण दडलेलं आहे. चला आज हेच कोडं सोडूया. तर हा जो संघर्ष आहे ना, तो काही कालपर्व सुरू झालेला नाही. यामागे अनेक वर्षांच्या वाटाघाटी आहेत, दबाव आहे आणि असे काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीयेत. म्हणजे बघा, या संपूर्ण वादाचं मूळ एकाच वाक्यात सांगता येतं. अमेरिकेला त्यांची शेती उत्पादनं जसं की गहू, मका आणि डेअरी उत्पादनं भारताच्या प्रचंड मोठ्या बाजारपेठेत विकायची आहेत. पण भारत आपली बाजारपेठ उघडायला अजिबात तयार नाही. आता प्रश्न हा आहे की भारत असं का करतोय? हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाची पानं उलटावी लागतील. हा वाद नीट समजून घ्यायचा असेल तर आपल्याला आधी हे पाहावं लागेल की हे व्यापाराचे नियम, हे टॅरिफ म्हणजे जकात, हे सगळं सुरू कसं झालं आणि ते बदलत कसं गेलं. व्यापारावर कर लावण्याची पद्धत खूप जुनी आहे. अगदी प्राचीन मेसोपोटेमियामध्ये निशातुम नावाचा कर होता, पण तो फक्त सरकारी तिजोरी भरण्यासाठी होता. पण 1930 साली अमेरिकेच्या एका कायद्याने, स्मूट-हॉली ॲक्टने सगळं चित्रच पालटलं. त्यातून जे जागतिक व्यापार युद्ध सुरू झालं, त्यामुळे महामंदी आणखीनच वाईट झाली. आणि याच अनुभवातून शहाणपण घेऊन गॅट आणि नंतर WTO सारख्या संस्था उभ्या राहिल्या, ज्यांचा उद्देश होता व्यापाराला नियमांच्या चौकटीत आणणं. आता आपण एका अशा ऐतिहासिक घटनेकडे वळूया, जिने अन्न आणि व्यापाराकडे पाहण्याचा भारताचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकला. गोष्ट आहे 1950 आणि 60च्या दशकातली. अमेरिकेने PL-480 नावाच्या एका कार्यक्रमाअंतर्गत भारताला अन्नधान्याची मदत केली. पण अनेक रिपोर्ट्स असं सांगतात की त्या धान्याची गुणवत्ता इतकी खराब होती की ते माणसांच्या खाण्यालायक नव्हतंच. पण नाईलाज होता, त्यामुळे भारताला ते स्वीकारावं लागलं. आणि हे अवलंबित्व किती होतं माहितीये? तर भारत आपल्या गव्हाच्या एकूण गरजेपैकी तब्बल 40% गरज अमेरिकेकडून येणाऱ्या मदतीवर भागवत होता. आणि हेच अवलंबित्व भारताला पुढे खूप महागात पडलं. 1965 साली जेव्हा भारत-पाकिस्तानचं युद्ध सुरू होतं, तेव्हा अमेरिकेने भारतावर दबाव आणण्यासाठी या धान्याची जहाजे मुद्दाम उशिरा पाठवली. असं म्हणतात की त्याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी निश्चय केला की काही झालं तरी भारत अन्नधान्यासाठी कधीच दुसऱ्या देशासमोर हात पसरणार नाही. आणि ह्याच अनुभवातून भारतानं अन्न स्वयंपूर्णतेचा ध्यास घेतला. आणि हाच इतिहास भारताच्या आजच्या भूमिकेचं कारण आहे. भारताने आपल्या कृषी बाजारपेठेभोवती एक लक्ष्मण रेषा आखली आहे आणि ती न ओलांडण्यामागे 3 मुख्य कारणं आहेत. ही 3 कारणं म्हणजे: 1. GMO म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड पिकांबद्दलची चिंता. दुसरं, किमतींमधली प्रचंड तफावत. आणि तिसरं, दुग्धजन्य पदार्थांशी जोडलेले सांस्कृतिक आणि आर्थिक मुद्दे. चला एक एक करून समजून घेऊ. पहिलं कारण आहे GMO. अमेरिकेची जवळपास सगळी शेती GM बियाणांवर अवलंबून आहे. भारतात BT कॉटनचा अनुभव फार काही चांगला नव्हता. उत्पादन वाढलं खरं, पण शेतकरी मॉन्सँटोसारख्या कंपन्यांवर अवलंबून राहिले. रॉयल्टीमुळे त्यांचा खर्च वाढला आणि आपल्या पारंपरिक बियाण्यांची विविधता धोक्यात आली. शिवाय युरोपसारख्या अनेक मोठ्या बाजारपेठा GM पिकांना परवानगी देत नाहीत. त्यामुळे जर भारताने GM पिकं स्वीकारली तर भारताच्या निर्यातीवरही मोठा परिणाम होऊ शकतो. दुसरी अडचण तर त्याहूनही मोठी आहे, ती म्हणजे किंमत. अमेरिकन सरकार आपल्या शेतकऱ्यांना अब्जावधी डॉलर्सची सबसिडी देतं. त्यामुळे तिथलं उत्पादन खर्च खूप कमी असतो. एक उदाहरणच घ्या. अमेरिकेत मका पिकवायला प्रति क्विंटल साधारण 1700 रुपये खर्च येतो. तर भारतात सरकार शेतकऱ्यांना किमान 2400 रुपये आधारभूत किंमत देते. आता विचार करा, जर इतका स्वस्त अमेरिकन मका भारतात आला तर आपले शेतकरी स्पर्धेत कसे टिकतील? आणि तिसरा तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे दुधाचा. भारतात तब्बल 8 कोटी कुटुंब दुग्ध व्यवसायावर जगतात. पण इथे फक्त किमतीचा प्रश्न नाही, तर एक मोठा सांस्कृतिक अडथळा आहे. अमेरिकेत जनावरांना जो चारा दिला जातो त्यात अनेकदा मांसाहारी घटक मिसळलेले असतात. भारतामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कारणांमुळे हे अजिबात स्वीकार्य नाही. चला आता थोडं वर्तमानात येऊया. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात हा व्यापार संघर्ष कसा आणखी पेटला ते पाहूया. ट्रम्प यांचा एक साधा आणि सरळ सिद्धांत होता.
ट्रेड डेफिसिट म्हणजे व्यापार तूट. त्यांच्या मते जर अमेरिका एखाद्या देशाकडून जास्त वस्तू विकत घेत असेल आणि त्यांना कमी विकत असेल तर तो थेट अमेरिकेचा तोटा आहे. आणि मग त्यांनी 2017ची आकडेवारी पाहिली. अमेरिकेच्या एकूण व्यापार तुटीपैकी जवळपास निम्मा हिस्सा हा एकट्या चीनचा होता. मग काय, साहजिकच ट्रम्प प्रशासनाचं पहिलं लक्ष चीन ठरलं. ट्रम्प यांनी चीनच्या मालावर जबरदस्त टॅरिफ लावले. चीननेही जशास तसं उत्तर दिलं आणि त्याने टार्गेट केलं अमेरिकेच्या कृषी उत्पादनांना. यामुळे अमेरिकेतील शेतकरी प्रचंड अडचणीत आले आणि याच शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी, त्यांच्या मालाला नवी बाजारपेठ शोधण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने आपला मोर्चा भारताकडे वळवला आणि दबाव प्रचंड वाढवला. अमेरिकेने भारतावरही टॅरिफ लावले, पण ते खूप हुशारीने लावले होते. ज्या गोष्टी अमेरिकेसाठी महत्त्वाच्या होत्या, जसं की औषधं किंवा स्मार्टफोन्स, त्यांना सूट दिली. पण जिथे भारताचा रोजगार जास्त अवलंबून आहे, म्हणजे वस्त्रोद्योग, दागिने, अशा क्षेत्रांना मात्र त्यांनी लक्ष केलं. उद्देश एकच होता, भारतावर दबाव वाढवणे. तर मग या सगळ्या घडामोडींनंतर आज आपण अशा टप्प्यावर उभे आहोत जिथे दोन्ही देश आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि मागे हटायला तयार नाहीयेत. या संघर्षाचं सार काय आहे? एका बाजूला अमेरिका आहे, ज्यासाठी ही एक आर्थिक गरज आहे. त्यांच्या शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ मिळवण्याचा प्रश्न आहे. तर दुसऱ्या बाजूला भारत आहे, ज्यासाठी हा आपल्या 45% लोकसंख्येच्या रोजगाराचा, अन्न सुरक्षेचा आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे. दोन्ही बाजूंचे मुद्दे इतके मूलभूत आहेत की त्यावर तडजोड करणं जवळपास अशक्य होऊन बसलं आहे. तर मग शेवटचा प्रश्न हाच उरतो, बदलत्या जागतिक समीकरणांमध्ये जिथे चीनसारखं एक नवं आव्हान दोघांसमोर आहे, तिथे हे दोन देश काहीतरी तडजोड करतील का? की शेतीचा हा वाद त्यांच्या मैत्रीमध्ये कायमची दरी निर्माण करेल? याचं उत्तर येणारा काळच देईल.